दिवसाची सुरुवात आई महालक्ष्मीच्या आशीर्वादानं आणि आठवड्यातून 2 वेळा तर मी या ठिकाणी येतोच आणि आईचा आशीर्वाद घेतोच. त्यानंतर हा बघा कोल्हापुरातील भवानी मंडपचा मेन रोड आणि त्याची अवस्था बघा काय आहे ती. इथून गाडी सरकणार, कोणतर पडणार, त्याचं नुकसान होणार. प्रशासनालाच काय जाग येत नाही. त्यानंतर मम्मीने सांगितलेली फळं घेतली. फळं, फुलं, डाळ्या यांची खरेदी केली आणि घरी गेलो. तर आज संध्याकाळी आलो मी इथं व्यायामला. हे बघा आमचं ग्राउंड. याच्यावर मी व्यायाम करतोय आणि इथं ती जागा पण आहे जिथं सगळ्यांना एक ना एक दिवस जावं लागतं. ती जागा बघायची आम्हाला दाखवतो. ही आहे पंचगंगा स्मशानभूमी. माणसानं जन्माला कुठं पण यावं पण त्यानं मरावं कोल्हापुरातच, हे म्हणण्यामागचं प्रमुख कारण आहे ही पंचगंगा स्मशानभूमी. कारण कोल्हापूर महापालिकेच्या अंडर जेवढे स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणी दफनासाठी एकही रुपया घेतला जात नाही आणि ही कोल्हापूरची एक खास बाब आहे. कारण असं एखादं कार्य सरकारतर्फे किंवा प्रशासनातर्फे चालू असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळेच आमचं कोल्हापूर जगात भारी आहे हे म्हणायला कमी वाटत नाही. आमचं कोल्हापूर जगात भारीच आहे आणि असेच काय काय कारणं आहेत कोल्हापूर जगात भारी असण्यासाठी. ही बाजूला पंचगंगा नदी वाहते. ही बघाच पंचगंगा नदी. कोल्हापूरची जीवनदायिनी असणारी ही पंचगंगा नदी आहे. त्याच्या बाजूला इथे पंचगंगा स्मशानभूमी. तर असं आहे आमचं इथं ग्राउंड. ह्या ग्राउंडचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथं मी पहिला लॉकडाऊनचं रोज रनिंग करायला यायचो. लॉकडाऊनमध्ये पोलीस पकडायचे म्हणून आम्ही इथं रात्री 7:30पासून 9 वाजेपर्यंत असायचो, जेणेकरून पोलीस त्यावेळेला येत नव्हते. कारण रात्रीचं कोण व्यायाम करणार आहे ना. मग आम्ही रात्रीचं येऊन इथं व्यायाम करायचो आणि कित्येक दिवस इथं मी रात्रीचं एकटा पळलेलो आहे, एकटा धावलेलो आहे. त्यामुळे या जागेसोबत माझं एक चांगलं बॉन्डिंग आहे. आणि आता थोडा इथं व्यायाम करून मग इथून निघून जातो. धन्यवाद.